Hello everyone. In previous practical we had seen limit test for chloride. You know the general idea for the limit test for the chloride. Limit test is a quantitative and qualitative analysis. So limit means it is particular amount beyond which you cannot go. So this is quality control test used in pharmaceuticals. So now we are going to see experiment number 4, limit test for sulfate. सो जे गिव्हन टेस्ट सॅम्पल जे काही तुम्हाला दिलेलं असेल त्याच्यामध्ये सल्फेट इम्प्युरिटी आहे का नाही ते चेक करायचं आहे. तर इम्प्युरिटी म्हणजे काय, इम्प्युरिटीचा मिनिंग काय, तर इट इज अनवॉन्टेड सबस्टन्स की ज्याची त्या सबस्टन्समध्ये गरज नसते, प्रेझेंट इन फार्मास्युटिकल प्रिपरेशन विच मे बी हार्मफुल ऑर हार्मलेस. इम्प्युरिटी मिनिंग काय आहे, तर इट इज अनवॉन्टेड सबस्टन्स प्रेझेंट इन द फार्मास्युटिकल प्रिपरेशन विच मे बी हार्मफुल ऑर हार्मलेस. सो वी आर starting this title. See the title: to perform report limit test for the sulfate on the given sample as per the Indian Pharmacopoeia. IP जे काही आहे, IP मध्ये प्रत्येक लिमिट टेस्टचे काय दिलेले आहेत, क्रायटेरिया काय आहेत, हाऊ टू परफॉर्म दिस लिमिट टेस्ट, कोणते रिएजंट वापरायचे आहेत, स्टँडर्ड सोल्युशन कसं बनवायचं आहे किंवा टेस्ट सोल्युशन कसं बनवायचं आहे ह्याचे डिटेल्स दिलेले आहेत. सो इन दॅट यू हॅव टू यूज प्युरिफाईड वॉटर, सोडियम बायकार्बोनेट and calcium gluconate. So now these concepts, opalescence, impurities, you had seen supersaturation, parts per million. So this concept, this supersaturation, meaning of supersaturation you will see today. supersaturation होतं म्हणजे काय होतं, तर समजा काय केलं, जर एखादं सॅच्युरेशन, आता सॅच्युरेशन आणि सुपर सॅच्युरेशनमध्ये काय होतं, कंपाऊंडला सोल्युशनमध्ये ॲड केल्यानंतर ते कम्प्लिटली सोल्युबल होतं म्हणजे, आणि परत ॲड केल्यावरती ते प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये तो येतो, त्याला सॅच्युरेशन म्हणतात. एखादं कुठलंही कंपाऊंड असेल, सी केअरफुली. सुपर सॅच्युरेशनचा मिनिंग, त्याच्या आधी सॅच्युरेशनचा मिनिंग काय आहे तो बघा. सॅच्युरेशन म्हणजे काय, तर कंपाऊंडला कुठल्याही सोल्युशनमध्ये ॲड केलं जातं, मग ते ॲड केल्यानंतर कम्प्लिटली ते सोल्युबल होतं, आणि परत जर आपण ॲड केलं तर प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये ते तयार होतं, प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये येतं ते, त्याला सॅच्युरेशन असं म्हणतात. आणि सुपर सॅच्युरेशन म्हणजे काय, तर समजा टेम्परेचर इन्क्रीज केलं, जर त्याला हीट दिली तर ते काय होतं, जास्त सोल्युबल होतं. मीन्स जिथे 100 ग्रॅम सोल्युबल होणार आहे तिथे टोटल आता ते समजा किती आहे, 130 ग्रॅम किंवा 150 ग्रॅमचं सॅम्पल होतं आहे. सो आउट ऑफ दॅट 150 जर 100 ग्रॅम सोल्युबल होत असेल, तर जर 100 ग्रॅम सोल्युबल होत असेल तर 110 ग्रॅम सोल्युबल होतं, त्याला सुपर सॅच्युरेशन म्हणतात. पहिलं म्हणजे सॅच्युरेशनचा मिनिंग काय आहे, कंपाऊंडला जर आपण सोल्युशनमध्ये ॲड केलं तर ते सोल्युबल होतं, कम्प्लीट सोल्युबल होतं. पण समजा जर आपण परत ॲड केल्यानंतर ते प्रेसिपिटेशन फॉर्ममध्ये येतं, त्याला सॅच्युरेशन बोलतात. आणि मग फर्दर आपण काय केलं, त्याचं टेम्परेचर इन्क्रीज केलं आणि समजा त्याला हीट दिली, त्याच्यानंतर ते अजून सोल्युबल होतं. मीन्स जिथे 100 ग्रॅम सोल्युबल होणार आहे तिथे 110 ग्रॅम किंवा 120 ग्रॅम सोल्युबल होतं, त्यालाच काय म्हणतात, तर सुपर सॅच्युरेशन असं म्हणतात. प्रेसिपिटेशन फॉर्ममध्ये ते राहतं. देन सी नाव द प्रिन्सिपल इन्व्हॉल्ड इन द लिमिट टेस्ट फॉर सल्फेटच्या ह्याच्यामध्ये प्रिन्सिपल काय आहे आता बघा. सो दिस लिमिट टेस्ट फॉर सल्फेट डिपेंड्स अपॉन इंटरॅक्शन ऑफ सोल्युबल सल्फेट. आता SO4 जे काही आहे ते SO4 काय असतं, तर सोल्युबल असतं विथ बॅरियम क्लोराईड इन द प्रेझन्स ऑफ अल्कोहोल अँड पोटॅशियम सल्फेट. ही जी रिॲक्शन आहे ही कशाच्या प्रेझन्समध्ये होते, तर इन द प्रेझन्स ऑफ अल्कोहोल आणि पोटॅशियम सल्फेटच्या प्रेझन्समध्ये ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन होत असते. सो नाव सी दिस
हे जे काही आहे पोटॅशियम काय आहे सल्फेट आहे आणि अल्कोहोल आहे, ह्याच्या प्रेझन्समध्ये ही रिॲक्शन आहे ही होत असते. आणि बॅरियम क्लोराईड आहे, हे काय केलं जातं, बॅरियम क्लोराईड त्याच्यासोबत आयन त्याने फॉर्म केला नाही पाहिजे अदरसोबत. सो प्रिन्सिपल इन्व्हॉल्ड इन दिस लिमिट टेस्ट इज दॅट इट डिपेंड्स ऑन इंटरॅक्शन ऑफ सोल्युबल सल्फेट दॅट इज SO4 विथ बॅरियम क्लोराईड दॅट इज BaCl2 सोबत काय होत असते, ही रिॲक्शन होत असते इन द प्रेझन्स ऑफ अल्कोहोल अँड पोटॅशियम सल्फेट. अल्कोहोल आणि पोटॅशियम सल्फेटच्या प्रेझन्समध्ये रिॲक्शन होत असते. सो आपल्याला मग पुढे जाऊन अल्कोहोलचा रोल काय आहे ह्याच्यामध्ये किंवा पोटॅशियम सल्फेट ह्याचा रोल काय आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आता ही केमिकल इंटरॅक्शन झाली, म्हणजे काय झाली, रिॲक्शन झाली बॅरियम सल्फेटची. रिॲक्शन ही खूप इम्पॉर्टंट आहे. देन आता त्याच प्रिन्सिपलमधलं सेकंड पार्ट बघूया. आता आपल्याला ओपॅलसन्स फॉर्म होतात, म्हणजे काय, प्रेसिपिटेशन होतं ह्याच्यामध्ये. तर ओपॅलसन्स कोणाच्या मिळतात आपल्याला, तर बॅरियम सल्फेटच्या. सो डिपॉझिशन ऑफ सॉलिड पार्टिकल्स ऑफ सल्फेट ॲज बॅरियम सल्फेट. बॅरियम सल्फेट जे काही आहे म्हणजे BaSO4 आहे, हे BaSO4 आपल्याला प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये मिळतं. मीन्स ॲज अ सॉलिड पार्टिकल्स, डिपॉझिशन ऑफ सॉलिड पार्टिकल्स. सो आता इथे बघा तुम्ही नोटमध्ये दिलेलं आहे, प्रत्येक एजंटचं यूज बघायचं आहे आपल्याला की इथे काय काय यूज केलं आहे. बॅरियम क्लोराईड यूज केलं आहे, बॅरियम क्लोराईड, अल्कोहोल अँड स्मॉल अमाऊंट ऑफ पोटॅशियम सल्फेट इज यूज फॉर दिस पर्पज. आता प्रत्येकाचा रोल बघूया. आता अल्कोहोल इथे काय यूज केलं आहे, तर इट प्रिव्हेंट द सुपर सॅच्युरेशन. अल्कोहोल प्रिव्हेंट काय करतं, तर सुपर सॅच्युरेशन जे काही होणार आहे, मीन्स जे काही कम्प्लिटली सोल्युबल होणार आहे त्याच्यामध्ये, तर त्याला कम्प्लिटली सोल्युबल होऊ देत नाही. मीन्स बॅरियम सल्फेट जे काही आहे हे सोल्युबल व्हायला नाही पाहिजे, मग ते प्रेसिपिटेड फॉर्ममध्येच राहिलं पाहिजे. त्यामुळे अल्कोहोल त्याच्यामध्ये ॲड केले. आता आपण बघितलं सॅच्युरेशनचा मिनिंग आणि सुपर सॅच्युरेशनचा. सुपर सॅच्युरेशनमध्ये मग ते अजून जास्त सोल्युबल होतं, पण इथे आपल्याला कम्प्लिटली ते सोल्युबल नाही व्हायला पाहिजे. आणि ते जे बॅरियम सल्फेट आहे BaSO4 आहे तो प्रेसिपिटेड फॉर्ममध्येच राहिला पाहिजे. त्याच्यासाठी मग काय इथे अल्कोहोल यूज केलेलं आहे. अँड पोटॅशियम सल्फेट का यूज केलेलं आहे, तर टू इन्क्रीजेस द सेन्सिटिव्हिटी ऑफ द टेस्ट. ती वीडिंग एजंटचं काय करतात, तर काम करत सीडिंग एजंटचं काम करत असतो पोटॅशियम सल्फेट आहे, की त्याची एक्सेस क्वांटिटीमध्ये ते व्हायला पाहिजे बाय दी प्रेसिपिटेशन किंवा विथ द हेल्प ऑफ प्रेसिपिटेशन, विथ द हेल्प ऑफ क्रिस्टलायझेशन. सो पोटॅशियम सल्फेट काय करतं, सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज करतं टेस्टची बाय गिव्हिंग आयोनिक कॉन्सन्ट्रेशन इन द रिएजंट विच जस्ट एक्सिड्स द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ द बॅरियम सल्फेट. त्याची क्वांटिटी जी काही आहे एक्सीड करतं सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ बॅरियम सल्फेट. क्वांटिटी आहे ती काय करत असतं, तर एक्सीड करत असतो. हे का खूप इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक काय आहे, रिएजंट काय आहे आणि त्याचा यूज काय आहे हे ह्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आता केअरफुली ह्याचं प्रिन्सिपल बघा. प्रिन्सिपल कशावरती बेस आहे, बॅरियम क्लोराईडची रिॲक्शन कोणासोबत होते, तर सल्फेटसोबत होते. त्यावेळी फॉर्म काय होतं, बॅरियम सल्फेट आणि क्लोराईड आयन जे काही आहेत हे फॉर्म होत असतात. देन आपल्याला जे ओपॅलसन्स भेटतात किंवा टर्बिडिटी भेटते ती कशाची भेटते, सल्फेटची. मीन्स डिपॉझिशन ऑफ सॉलिड पार्टिकल्स ऑफ सल्फेट ॲज बॅरियम सल्फेट. त्याची टर्बिडिटी आपल्याला ह्याच्यामध्ये मिळत असते. आता इथे काय म्हटलं आहे, नोट बॅरियम क्लोराईड आणि त्याचा यूज का केला जातो, अल्कोहोल का यूज केला ह्याच्यामध्ये, तर टू प्रिव्हेंट द सुपर सॅच्युरेशन आणि सुपर सॅच्युरेशन प्रिव्हेंट करण्यासाठी. आणि बॅरियम सल्फेट सोल्युबल नाही व्हायला पाहिजे, ते प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये राहिलं पाहिजे, ह्याच्यासाठी यूज केलं जातं. देन पोटॅशियम सल्फेट का यूज केलं जातं, टू इन्क्रीजेस द सेन्सिटिव्हिटी ऑफ द टेस्ट बाय गिव्हिंग आयोनिक कॉन्सन्ट्रेशन इन द रिएजंट. सेन्सिटिव्हिटी जी काही आहे टेस्टची ती वाढवत असतं विथ जस्ट एक्सीड द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ बॅरियम सल्फेट, की ज्याच्यामध्ये ह्याची काय वाढत असते, सोल्युबिलिटी जी काही आहे ही वाढत असते प्रॉडक्टची त्या. देन कंपॅरिझन ऑफ सॅम्पल विथ स्टँडर्ड. मग आपल्याला काय करायचं असतं, टेस्ट सोल्युशन बनवायचं असतं आणि स्टँडर्ड सोल्युशन बनवायचं असतं आणि त्याची जी सोल्युबिलिटी जी काही आहे ती सोल्युबिलिटी त्याची कंपेअर करायची
असते. सो नाव सी दिस केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्ड इन दॅट. दिस केमिकल रिॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वॉट यू आर डुईंग हिअर, दिस ओपॅलसन्स मीन्स टर्बिडिटी प्रोड्यूस्ड बाय द सॅम्पल अंडर टेस्ट इज कम्पेअर्ड विथ स्टँडर्ड ओपॅलसन्स. मीन्स टेस्ट सोल्युशन आहे आणि दुसरं काय आहे, स्टँडर्ड सोल्युशन आहे. सो त्या दोघांची जी काही टर्बिडिटी जी काही मिळणार आहे ती टर्बिडिटी आपल्याला काय करायची असते इथे, तर कम्पेअर करायची असते. आणि जी स्टँडर्डची टर्बिडिटी आहे तर टेस्टची टर्बिडिटी काय असली पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी असली पाहिजे, लेस असली पाहिजे, तरच ते सॅम्पल जे काही आहे ती टेस्ट आहे आपली ती पास करत असतं. जर ती टर्बिडिटी मीन्स टेस्ट सॅम्पल, आता इथे काय वापरणार आहे आपण, सो वी आर गोइंग टू यूज हिअर सोडियम बायकार्बोनेट अँड कॅल्शियम ग्लुकोनेट. हे आपण काय वापरणार आहे इथे, टेस्ट सॅम्पल टेस्ट सोल्युशन वापरणार आहे. आणि स्टँडर्ड सोल्युशन, सो जसं की आपण ह्याच्यामध्ये बघितलं ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, ती टर्बिडिटी जर तुम्हाला आठवत असेल क्लोराईडमध्ये पण आपण बघितलं होतं, तर ती टर्बिडिटी काय असली पाहिजे, कमी असली पाहिजे. आणि टर्बिडिटी कमी असेल तरच आपलं सॅम्पल आहे ते काय करत असतं, ती जी टेस्ट आहे पासेस द टेस्ट. सो नाव सी दिस रिॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड सी यू हॅव टू ऑब्झर्व दिस टर्बिडिटी अगेन्स्ट द डार्क बॅकग्राऊंड. मीन्स जिथे तुम्ही टर्बिडिटी ऑब्झर्व करणार तो बॅकग्राऊंड कसा असला पाहिजे, डार्क बॅकग्राऊंड असला पाहिजे. मीन्स बिहाइंड दिस ब्लॅक पेपर यू हॅव टू कीप युअर these two cylinders, Nessler cylinders, and you have to observe the turbidity. Then next see this is the general concept structure. Means as per procedure standard solution आणि टेस्ट सोल्युशन ह्याच्यामध्ये ॲड काय करायचं असतं, तर 25% वेट बाय व्हॉल्यूम बॅरियम क्लोराईड दॅट इज BaCl2. then in that you have to add ethanolic sulfated standard solution that is the सोल्युशन. हे कशाचं असतं, ह्याच्यामध्ये काय असतं, पोटॅशियम सल्फेट असतं आणि अल्कोहोल असतं. पोटॅशियम सल्फेट दॅट इज K2SO4 अँड अल्कोहोल. सो म्हणून हे काय आहे, इथेनॉलिक सल्फेटेड स्टँडर्ड सोल्युशन आहे. इन दॅट यू हॅव टू ॲड 5 मोलार ॲसिटिक ॲसिड. देन ओपॅलसन्स आहेत, दोघांच्या ज्या काही टेस्टच्या आहेत स्टँडर्डच्या आहेत, यू हॅव टू कम्पेअर दॅट ओपॅलसन्स अँड यू हॅव टू इंटरप्रेट द रिझल्ट्स. सो here you had seen that impurity means intellectual skills involved in this experiment is to identify impurities in the given sample. ह्या सॅम्पलमध्ये जे काही आहे तुम्ही काय ऑब्झर्व करणार आहात, आयडेंटिफाय काय करणार आहात, तर इम्प्युरिटी त्याच्यामध्ये आहे. इम्प्युरिटी म्हणजे काय, तर इट इज एन अनवॉन्टेड मटेरियल दॅट इज प्रेझेंट इन द सॅम्पल अँड विच मे बी हार्मफुल. देन सी ऑर टू हॅड मोटार स्किल्स तुमच्यामध्ये काय डेव्हलप होणार आहेत, तुम्हाला याच्यातून काय समजणार आहे, ओपॅलसन्स ऑब्झर्व करायच्या. ओपॅलसन्स काय ह्याच्यामध्ये ऑब्झर्व होतात दोघांमध्ये ते तुम्ही ऑब्झर्व करणार आहात. देन टू कम्पेअर द ओपॅलसन्स ऑफ टेस्ट सोल्युशन विथ स्टँडर्ड सोल्युशन. टेस्ट सोल्युशनच्या ओपॅलसन्स त्याच्यासोबत काय आपल्याला, जसं की आपण क्लोराईडची लिमिट टेस्ट बघितली होती, तिथे आपण ओपॅलसन्स ज्या काही आहेत दोघांच्या त्या काय करत होतो, तर कम्पेअर करत होतो. ते तुम्ही इथे काय करणार आहात, तर कम्पेअर करणार आहात. नाव सी द ॲक्च्युअल प्रोसिजर अँड मटेरियल्स केमिकल्स रिक्वायर्ड फॉर दिस लिमिट टेस्ट फॉर सल्फेट. सी द मटेरियल फर्स्ट यू हॅव टू रिक्वायर सेम ॲज इट इज. जसं की क्लोराईडची लिमिट टेस्ट होती, त्याला जे मटेरियल लागणार आहेत मीन्स ग्लासवेअर सेम ॲज पर दॅट क्लोराईड. सो पेअर ऑफ नेस्लर सिलेंडर, देन wooden stands, glass rod, you will require the glass rod, then pipette having the capacity of the 10 ml and 25 ml, and measuring cylinder of capacity 100 ml. देन केमिकल्स आता इथे काय काय लागणार आहे तुम्हाला, सोडियम बायकार्बोनेट लागणार आहे, कॅल्शियम ग्लुकोनेट लागणार आहे, प्युरिफाईड वॉटर, अल्कोहोल, बॅरियम सल्फेट यू विल रिक्वायर. देन इथेनॉलिक सल्फेटेड स्टँडर्ड सोल्युशन मीन्स इथेनॉलिक सल्फेटेड स्टँडर्ड सोल्युशन की ज्याच्या प्रेझेन्समध्येही काय होत असते, तर रिॲक्शन होत असते. ते कोणतं सोल्युशन, त्याच्यामध्ये काय असतं, K2SO4 असतं म्हणजे काय, पोटॅशियम सल्फेट असतं आणि अल्कोहोल असतं. देन 5 मोलार ॲसिटिक ॲसिड, बॅरियम chloride and 2 molar hydrochloric acid. So now see this is the procedure for the standard and test solution. ही प्रोसिजर आहे. आता स्टँडर्ड सोल्युशनची प्रोसिजर काय काय आहे, सी केअरफुली. what you have to do, standard solution when when your college will start offline mode, that time you have to follow this procedure. ही प्रोसिजर करून तुम्हाला ते रिझल्ट्स आहेत हे काय करायचे आहेत, तर कम्पेअर करायचे आहेत. सो फर्स्ट यू हॅव टू टेक 1 ml ऑफ
25% weight by volume solution of the barium chloride BaCl2 solution of how much 1 ml you have to put it in the Nessler cylinder. Nessler cylinder having the capacity of the 50 ml. In that you have to add 1.5 ml of ethanolic sulfate standard solution. Ethanolic sulfate standard solution, which is a mixture of what? That is K2SO4, potassium sulfate and alcohol. You have to add in that. Then mix it and allow to stand as it is for 1 minute. Means keep the solution. Means फर्स्ट ॲड काय करायचं त्याच्यामध्ये 1 ml बॅरियम क्लोराईड ॲड करायचं आहे. बॅरियम क्लोराईड ॲड केल्यानंतर काय करायचं त्याच्यामध्ये 1.5 ml काय ॲड करायचं आहे? इथॅनॉलिक सल्फेट स्टँडर्ड सोल्युशन ते ॲड करायचं आहे. देन मिक्स करायचं आणि ते तसंच ॲज इट इज विदाउट डिस्टर्बिंग इट यू हॅव टू कीप इट फॉर 1 minute अँड इन दॅट ॲड 0.15 ml ऑफ 5 मोलार ॲसिटिक ॲसिड. त्याच्यामध्ये ॲड काय करायचं आहे? 0.15 ml 5 मोलॅरिटी असलेलं ॲसिटिक ॲसिड जे काही आहे CH3COOH हे ॲड करायचं आहे. देन ॲड सफिशियंट वॉटर टू प्रोड्यूस 50 ml. त्याच्यामध्ये वॉटर आहे अप टू त्याची मीन्स 50 ml पर्यंत त्याचं जे व्हॉल्यूम काही असतं ते व्हॉल्यूम मेकअप करायचं असतं. देन स्टर इमिडिएटली विथ द ग्लास रॉड. लगेच ते स्टर करायचं असतं. मीन्स वॉटरसोबत व्हॉल्यूम मेकअप केल्यानंतर लगेच काय करायचं असतं? स्टर करायचं अँड अलाउ टू स्टँड दिस फॉर 5 minutes अँड केप्ट ॲज इट इज. मीन्स विदाउट डिस्टर्बिंग इट यू हॅव टू kept as it is for 5 minutes and in that remaining period 5 minutes जो काही उरलेला पिरियड आहे त्याच्यामध्ये मग आता तुम्हाला काय करायचं आहे? तुमचं जे टेस्ट सोल्युशन आहे ते टेस्ट सोल्युशन प्रिपेअर करायचं आहे. सो सी इथे टेस्ट सोल्युशन आपण काय काय वापरतो आहे? वॉटर वापरतो आहे. मीन्स त्या वॉटरमध्ये सल्फेटची इम्प्युरिटी आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. देन सोडियम बायकार्बोनेट आहे आणि काय आहे? कॅल्शियम ग्लुकोनेट आहे. So test solution of purified water. So first what you have to do, in the Nessler cylinder take 10 ml purified water. In that add 0.1 ml काय ॲड करायचं आहे? हायड्रोक्लोरिक ॲसिड. दॅट इज द HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड जे काही आहे ते तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. Then in that add 0.1 ml of 25% weight by volume barium chloride solution. BaCl2 जे काही सोल्युशन आहे ते BaCl2 ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. देन ऑब्झर्व द ॲपिअरन्स ऑफ द सोल्युशन आफ्टर फॉर 1 hour. काय करायचं आहे? म्हणजे ह्याच्यामध्ये 1 hour काय करायचं आहे तुम्हाला ह्याचं? तर स्टँडर्डसोबत ह्याच्या कंपेअर करायचं आहे. मीन्स ॲपिअरन्स ऑफ दॅट सोल्युशन डज नॉट चेंज फॉर ॲटलिस्ट 1 hour. त्याचा जो काही ॲपिअरन्स आहे तो पूर्णपणे 1 hour मीन्स तुम्ही प्रिपेअर केल्यानंतर 1 hour जी काही त्याची टर्बिडिटी फॉर्म होणार आहे किंवा जे काही टर्बिडिटी नाही फॉर्म होऊ शकत. मीन्स ॲज अ डिपेंड्स ऑन इम्प्युरिटी. जर सल्फेटची इम्प्युरिटी असेल त्याच्यामध्ये तर तिथे काय होईल? टर्बिडिटी फॉर्म होईल आणि ती टर्बिडिटी जर स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा काय असेल? लेस असेल तर मग काय करतं आहे? तुमचं सॅम्पल टेस्ट पास करतं आहे. म्हणजे काय? तर सल्फेटची इम्प्युरिटी जी काही आहे ही तुमच्या सॅम्पलमध्ये नाही आहे आणि मग ते तुमचं जे काय सॅम्पल आहे फर्दर यूजसाठी मीन्स फर्दर त्याचं फार्मास्युटिकल यूजसाठी फर्दर फार्मास्युटिकल प्रिपरेशनसाठी डोजेज फॉर्म बनवण्यासाठी ते जे काही तुमचं टेस्ट सोल्युशन आहे ते काय आहे? तर सेफ आहे. इट इज सेफ फॉर यूज. सी दिस HCl इथे जे काही आहे HCl काय प्रोव्हाइड करत असतं? ॲसिडिक मिडियम. इट प्रोव्हाइड्स द ॲसिडिक मिडियम. मीन्स सॅम्पलमध्ये काय असतं? सल्फेट आयन जो काही आहे सल्फेट आयन SO4- आयन हे एक्झिस्ट असतातच. बट आता बॅरियम क्लोराईड आहे हे बॅरियम क्लोराईड अदर आयनसोबत रिॲक्ट होऊ म्हणजे PPT तिथे फॉर्म होऊ नाही आहे अदर आयनसोबत रिॲक्ट होऊन. ह्यासाठी HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड जे काही आहे हे ॲड केलं जातं आणि हे हायड्रोक्लोरिक ॲसिड प्रिव्हेंट काय करतं? अदर रॅडिकल्स जे काही प्रेझेंट असतील त्याचं प्रेसिपिटेट होणार आहे ते प्रेसिपिटेट इथे प्रिव्हेंट करत असतं. सो दॅट HClचा रोल काय आहे ह्याच्यामध्ये? टू प्रोव्हाइड द ॲसिडिक मिडियम. ॲसिडिक मिडियम ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड करत असतं. आणि आता सॅम्पलमध्ये सल्फेटच्या इम्प्युरिटी म्हणजे सल्फेट आहे ह्याच्यामध्ये SO4- आयन हे प्रेझेंट आहेतच. बट हे बॅरियम क्लोराईड जे काही आहे म्हणजे BaCl2 आहे हे अदर आयनसोबत रिॲक्ट होऊन मीन्स
PPT देऊ नये ते ह्यासाठी HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड काय केलं जातं, ॲड केलं जातं आणि ते HCl अदर रॅडिकल्सचे जे काही PPT आहे, प्रेसिपिटेशन जे काही आहे ते प्रिव्हेंट करत असतं. अँड सी ह्याचा जो रिझल्ट आहे मीन्स यू हॅव टू ऑब्झर्व दिस ॲपियरन्स ऑफ द सोल्युशन फॉर 1 hour. 1 hour तुम्हाला हे काय करायचं आहे तर ऑब्झर्व करायचं आहे. मीन्स 1 hour त्याचा जो काही ॲपियरन्स आहे तो चेंज नाही झाला पाहिजे. Then see test it is purified water. We had seen purified water. Then next see for the sodium bicarbonate. आता सोडियम बायकार्बोनेटचं टेस्ट सोल्युशन बनवण्यासाठी काय काय प्रोसिजर आहे तर फर्स्ट यू हॅव टू टेक नेस्लर सिलेंडर. यू हॅव सी जेव्हा तुम्ही स्टँडर्ड असेल आणि टेस्ट असेल तर स्टँडर्डचा नेस्लर सिलेंडर असतं त्याला लेबल काय करायचं असतं एस लेबल करायचं असतं आणि टेस्टचं जे काही असेल त्याला टी लेबल करायचं असतं. देन सी त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड काय करायचं आहे यू हॅव टू ॲड in that 1 ml of 25% weight by volume solution of what barium chloride in the Nestler cylinder. That Nestler cylinder should be labeled with that mark with the word T. In that add 1.5 ml of ethanolic sulfate standard solution. जसं की आपण अगोदर पण ॲड केलेलं आहे स्टँडर्डला वापरलेलं आहे ते इथेनॉलिक सल्फेट स्टँडर्ड सोल्युशन त्याच्यामध्ये ॲड करायचं, मिक्स करायचं अँड अलाउ टू स्टँड फॉर 1 minute. 1 minute ते ॲज इट इज ठेवून द्यायचं. देन आता इथे टेस्ट आपण सोल्युशन कसलं बनवतो आहे सोडियम बायकार्बोनेटचं बनवतो आहे. सो यू हॅव टू वेट दिस सोडियम बायकार्बोनेट सॅम्पल 1 gram. 1 gram त्याचं वेईंग करायचं आणि वेईंग केल्यानंतर मग ते सोडियम बायकार्बोनेट ते नेस्लर सिलेंडर की ज्याला टीने लेबल केलेलं आहे त्याच्यामध्ये ॲड करायचं. देन इन दॅट ॲड 10 ml ऑफ डिस्टिल वॉटर. त्याच्यामध्ये फर्दर डिस्टिल वॉटर ॲड करायचं न्यूट्रलाइज विथ HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड. वाय हायड्रोक्लोरिक ॲसिड इज ॲडेड बिकॉज इट प्रोव्हाइड द ॲसिडिक मीडियम. सी बॅरियम क्लोराईड इज हिअर. बॅरियम क्लोराईड काय करत असतं ॲज हॅड टोल्ड ऑलरेडी SO4- आयन्स प्रेझेंट असतात ह्याच्यामध्ये. बट जे काही अदर आयन्स आहेत त्याच्यासोबत रिॲक्ट होऊन त्याने PPT फॉर्म करू नये अदर आयन्ससोबत मीन्स त्याचं अदर रॅडिकल्सची PPT फॉर्म जी काही होणार आहे अदर रॅडिकल्सचा प्रेसिपिटेट. PPT म्हणजे काय PPT म्हणजे प्रेसिपिटेट त्याचा जो शॉर्ट फॉर्म आहे प्रेसिपिटेट फॉर्मेशन जे काही होतं त्याला PPT बोलतात शॉर्ट फॉर्ममध्ये. जसं की तुम्ही 12th सायन्समध्ये सुद्धा तुम्ही केमिस्ट्रीची प्रॅक्टिकल्स केलेली आहेत दॅट यू हॅड सीन इन दॅट लाईक दॅट. तो PPT अदर रॅडिकल्सची PPT फॉर्म होऊ नये त्याच्यासाठी मग HCl जे काही आहे ते आपण ॲड करत असतो ह्याच्यामध्ये. देन HCl ॲड केल्यानंतर काय करायचं डायल्यूट इट विथ 50 ml डिस्टिल वॉटर. डायल्यूट करायचं त्याच्यामध्ये ॲड काय करायचं 15 ml ॲसिटिक ॲसिड त्याच्यामध्ये ॲड करायचं असतं. देन इन दॅट नेस्लर सिलेंडर मेकअप द व्हॉल्यूम विथ वॉटर अप टू 50 ml अँड देन सेम प्रोसिजर स्टर इमिडिएटली विथ द ग्लास रॉड अँड स्टँड इट फॉर द 5 minutes अँड दॅट रिझल्ट्स मीन्स त्याचा जो रिझल्ट आहे स्टँडर्डसोबत आपल्याला काय करायचं असतं कम्पेअर करायचं असतो. सो कम्पेअर दॅट रिझल्ट विथ द स्टँडर्ड सोल्युशन मीन्स अगेन्स्ट द ब्लॅक बॅकग्राऊंड. मीन्स अगेन्स्ट ब्लॅक बॅकग्राऊंडच काय हे करायचं असतं चेक करायचं असतं. कारण सी मीन्स आईजना डोळ्यांनी जेव्हा आपण बघत असतो काही आपल्याला समजा ह्याच्यामध्ये आपण विदाऊट ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड बघितलं असतं तर रिझल्टमध्ये इंटरप्शन येऊ शकतं आणि जेव्हा आपण ब्लॅक बॅकग्राऊंडच्या अगेन्स्ट बघू तेव्हा प्रॉपरली आपल्याला दिसतं. आणि जे आपल्याला कम्पेअर करायचं आहे आपल्याला कम्पेअर काय करायचं आहे स्टँडर्डचं टेस्ट बरोबर कम्पेअर करायचं आहे. ती टर्बिडिटी किती आहे सोल्युशन किती टर्बिड झालेलं आहे. टेस्ट सोल्युशन तुमचं स्टँडर्डपेक्षा कमी टर्बिड झालेलं असेल तर काय आहे तुमचं जे सॅम्पल आहे ते फर्दर यूजसाठी सेफ आहे ते हार्मफुल नाही होत. म्हणजे कन्सिडर काय केलं जातं की फर्दर फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स जी काही बनवायची आहेत त्याच्यासाठी जे सॅम्पल आहे ते काय असतं तर सेफ असतं यूजसाठी. ओके सो that in that you have to add this and means make up the volume stir with the glass rod and then means see it against black background and compare these opalescence. ही प्रोसिजर कोणासाठी होती तर सोडियम बायकार्बोनेटसाठी. दिस प्रोसिजर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट इन द सिनॉप्सिस. यू मे आस्क द क्वेश्चन ऑन द प्रोसिजर ऑल्सो बिकॉज इन द जर्नल देर आर क्वेश्चन्स ऑन द ॲज क्लोराईडची लिमिट टेस्ट परफॉर्म केली होती आपण त्याच्यामध्ये सुद्धा प्रोसिजर होती. हे जे स्टँडर्ड्स आहे किंवा टेस्ट आहे ह्याच्यासाठी काय होते तर प्रोसिजर होती. सो दिस प्रोसिजर जे काही मीन्स किती क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे प्रोसिजर कशी करायची आहे हे ॲज इट इज यू हॅव टू केप्ट इन द
mind. Then next see that टेस्ट सोल्युशन ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट. कॅल्शियम ग्लुकोनेटचं टेस्ट सोल्युशन जे काही आहे हे आपल्याला कसं बनवायचं आहे. सो सेम प्रोसिजर ॲज इट इज. जी काही सोडियम बायकार्बोनेटसाठी जी प्रोसिजर आहे ती सेम प्रोसिजर आहे, फक्त डिफरन्स काय आहे, इथे आपण टेस्ट सोल्युशन कसलं वापरतो आहे, सोडियम बायकार्बोनेटचं वापरतो आहे. सो आपण 1 ग्रॅम इथे ॲड काय केलं, सोडियम बायकार्बोनेट ॲड केलं. बट आता इथे आपण काय वापरणार आहे, कॅल्शियम ग्लुकोनेट वापरणार आहे. सो आपण आता इथे काय करायचं आहे, सेम ॲज इट इज मीन्स फर्स्ट काय करायचं, नेस्लर सिलेंडर मार्क विथ लेबल टी, देन ॲड इन दॅट बॅरियम क्लोराईड सोल्युशन 1 ml, सेम क्वांटिटी जशी सोडियम बायकार्बोनेटला आहे तशी सेम क्वांटिटी. देन 1.5 ml इथॅनॉलिक सेम तसंच ॲड करायचं. स्टँड फॉर 1 minute ॲज इट इज. बट इथे काय आहे, जे सोडियम बायकार्बोनेटमध्ये आपण 1 ग्रॅम सोडियम बायकार्बोनेट ॲड करतो, बट इन्स्टेड दॅट इन द केस ऑफ कॅल्शियम ग्लुकोनेट ॲड 1 ग्रॅम कॅल्शियम ग्लुकोनेट अँड दॅट इन दॅट सिलेंडर. देन सेम ॲज इट इज 15 ml वॉटर काय करायचं ॲड करायचं आहे. देन ॲड इन दॅट पॉईंट ॲसिटिक ॲसिड 5 molar 0.15 ml. Then this you have to make up this volume up to the 50 ml. Then stir immediately with the glass rod and allow to stand for 5 minutes, and after 5 minutes you have to observe the opalescence against the black background and compare these opalescence with the standard sulfate solution. and ते जे opalescence जे काही फॉर्म होणार आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यासोबत कंपेअर करायचं आहे. सो दिस इज हे काय आहेत, ही टेस्ट सोल्युशनचे साठी मीन्स टेस्ट सोल्युशन ऑफ प्युरिफाईड वॉटर, सोडियम बायकार्बोनेट अँड कॅल्शियम ग्लुकोनेटचे प्रोसिजर आणि स्टँडर्ड सोल्युशनची जी काय प्रोसिजर आहे दॅट वी हॅड सीन. सो दिस इज द प्रोसिजर. सी जर्नल्स देर आर क्वेश्चन्स ऑन द प्रोसिजर, दॅट इज राईट द procedure for preparation of standard solution for the test of sulfate impurities. So ही standard solution ची ही जी काही प्रोसिजर आहे जी आपण फर्स्ट डिस्कस केली that you have to write down as it is. Then for if it is asked for sodium bicarbonate or purified water, then calcium gluconate, then you have to as it is procedure जी काही आहे ती तुम्हाला as it is लिहायची आहे. देन नेक्स्ट सी ऑब्झर्वेशन्स जी काही आता आपण काय केलं आहे, लॅबमध्ये तुम्ही आलात, लिमिट टेस्ट परफॉर्म केली, जे काही ऑब्झर्व करणार तुम्ही म्हणजे काय तर टेस्टचा जो काही आहे रिझल्ट तो जेव्हा स्टँडर्डसोबत यू आर गोइंग टू ऑब्झर्विंग इट. सो दॅट टाईम ऑब्झर्वेशनमध्ये तुम्हाला काय लिहायचं असतं की नाव सी इन दॅट फर्स्ट देअर इज स्पेस इज रिमेन. ओके, स्पेस आहे तिथे. देअर इफ चेंज ऑर नो चेंज इन द ॲपिअरन्स ऑफ टेस्ट सोल्युशन ऑफ प्युरिफाईड वॉटर आफ्टर 1 hour. आता आपण इथे काय घेतलेलं आहे, प्युरिफाईड वॉटर घेतलेलं आहे, सोडियम बायकार्बोनेट घेतलेलं आहे आणि कॅल्शियम ग्लुकोनेट घेतलेलं आहे. सो आता प्युरिफाईड वॉटरसाठी काय आहे तर जे काही प्युरिफाईड वॉटर आहे ते जे काही सॅम्पल आहे टेस्ट सोल्युशन प्युरिफाईड वॉटरचं, आता तिथे ऑब्झर्व कशासाठी 1 hour ऑब्झर्व करायला सांगितलं आहे. मग 1 hour नंतर त्याच्यामध्ये चेंज होतात का नाही हे आपल्याला काय करायचं असतं, चेक करायचं असतं. सो जे काही रिझल्ट आपल्याला मिळेल ॲक्च्युअल प्रॅक्टिकल जेव्हा आपण परफॉर्म करू, जर चेंज होत असेल त्याच्या ॲपिअरन्समध्ये तर चेंज लिहायचं. इफ देअर इज नो चेंज देन राईट डाऊन देअर नो चेंज. देन सेकंड आपल्याला काय बनवलेलं आहे, सोडियम बायकार्बोनेट. सो दीट ओपॅलसन्स प्रोड्यूस बाय सोडियम बायकार्बोनेट टेस्ट सोल्युशन इज वॉट मीन्स लेस, सेम ऑर मोर. आपल्याला कम्पेअर कशासोबत करायचे आहेत, स्टँडर्डसोबत कम्पेअर करायचे आहेत. सो इथे स्टँडर्ड आणि काय आहे इकडे टेस्ट आहे. मग कम्पेअर करत असताना ज्या काही ओपॅलसन्स मीन्स टर्बिडिटी जी काही फॉर्म होईल आपल्याला ती कम्पेअर करायची. मग आता सोडियम बायकार्बोनेटची टर्बिडिटी आपल्याला कशी दिसते आहे, जेवढं की आपलं ह्याचं सोल्युशन आहे स्टँडर्डचं सोल्युशन आहे तेवढंच हे डार्क आहे का त्याच्यापेक्षा कमी डार्क आहे. कमी जर असेल तर मग काय येईल, लेस येईल. लेस मीन्स टेस्ट सोल्युशन इज लेस इंटेन्स. मग जर ते लेस इंटेन्स असेल तर मग ती आपली टेस्ट पास करते. म्हणजे काय तर जे काही आपलं सोडियम बायकार्बोनेटचं सॅम्पल आहे तर इट इज हार्मलेस कन्सिडर केलं जात होतं. अँड फॉर फार्मास्युटिकल यूज, फॉर फार्मास्युटिकल प्रिपरेशन इट इज सेफ. देन जे काही रिझल्ट भेटेल, जर मोर इंटेन्स आपल्याला दिसलं तर देन राईट डाऊन मोर हिअर. जर सेम असेल तर राईट डाऊन सेम. आज जे काही प्रॅक्टिकली ॲक्च्युअल परफॉर्म करताना वॉट रिझल्ट्स यू आर गेटिंग दॅट यू हॅव टू राईट डाऊन. देन
ओपॅलसन्स प्रोड्यूस बाय कॅल्शियम ग्लुकोनेट. आता थर्ड सोल्युशन आपण कसलं बनवलं आहे, कॅल्शियम ग्लुकोनेटचं बनवलेलं आहे. सो या कॅल्शियम ग्लुकोनेटच्या ज्या काही ओपॅलसन्स आहेत दॅट यू हॅव टू राईट डाऊन, दॅट इज लेस, सेम ऑर मोर इंटेन्स दॅन दॅट ऑफ स्टँडर्ड सोल्युशन. जर त्याची टर्बिडिटी आहे कॅल्शियम ग्लुकोनेटची विच वी आर गोइंग टू ऑब्झर्विंग अगेन्स्ट द ब्लॅक बॅकग्राऊंड. ओके, सो इफ इट इज लेस टर्बिड, जर काय असेल लेस टर्बिड असेल देन राईट डाऊन इट इज लेस इंटेन्स, दॅट you have to write down. Then see now results. रिझल्टमध्ये आता काय येणार, आपण ऑब्झर्व केलं की इंटेन्स आहे की मोर आहे की सेम आहे. सो रिझल्टमध्ये काय येतं, जर समजा ती जी टेस्ट आहे आता लेस असेल, ॲज आय हॅड टोल्ड यू ऑलरेडी फॉर क्लोराईड टेस्ट ऑल्सो, ती जर काय असेल लेस असेल तर मग टेस्ट पास करत असते ती, जर मोर असेल तर टेस्ट पास नाही करत, ती हार्मफुल असते. सो रिझल्टमध्ये दॅट यू हॅव टू राईट डाऊन द गिव्हन सॅम्पल ऑफ प्युरिफाईड वॉटर दॅट कंप्लाइज, इफ इट इज कंप्लाइड देन राईट डाऊन कंप्लाइज फॉर दिस लिमिट टेस्ट फॉर सल्फेट ॲज पर द इंडियन फार्माकोपिया IP. दिस लिमिट टेस्ट for this procedure for making the standard solution and for making the state solution is given in the Indian Pharmacopoeia edition 1996. So as per that you have to write down. Then for जसं की रिझल्ट ऑब्झर्वेशनमध्ये लिहिलं सोडियम बायकार्बोनेटचं. सो जर तुमचं जे ऑब्झर्वेशन आहे लेस इंटेन्स आलं असेल, जर लेस इंटेन्स आलं असेल तर मग रिझल्टमध्ये काय येणार, तर given sample of sodium bicarbonate is complies this limit test for the sulfate as per IP 1996. आणि जर मोर आलं असेल, मोर इंटेन्स आलं असेल तर डज नॉट कंप्लाय येणार. सेम फॉर कॅल्शियम ग्लुकोनेट. कॅल्शियम ग्लुकोनेटसाठी पण काय आहे, सेम पॅरामीटर आहे. जर लेस इंटेन्स आलं असेल तर काय होणार, ती टेस्ट आहे ती पास करणार, म्हणजे काय होणार तर कंप्लाय करणार. आणि जर मोर आलं असेल तर इट विल डज नॉट कंप्लाय. So this is, so this you have to write down in the observation and result. So now we will discuss the questions and answer. So first in that question is state the meaning of the term impurities as applicable to drug. आता impurity असा meaning तुम्हाला लिहायचा आहे. सो फर्स्ट क्लोराईडच्या लिमिट टेस्टमध्ये सुद्धा आपण इम्प्युरिटीचा मिनिंग बघितला होता. सो इम्प्युरिटी म्हणजे काय, तर इम्प्युरिटी इज अन अनवॉन्टेड सबस्टन्स प्रेझेंट इन द फार्मास्युटिकल एड और प्रेझेंट इन द ड्रग विच मे बी हार्मफुल टू द ह्युमन बॉडी. इम्प्युरिटी म्हणजे काय, तर इम्प्युरिटी इज अन अनवॉन्टेड मटेरियल और इट इज अन अनवॉन्टेड दॅट सबस्टन्स प्रेझेंट इन द फार्मास्युटिकल एड और ड्रग विच इज नॉट युजफुल अँड विच मे बी हार्मफुल टू द ह्युमन हेल्थ. देन सी सुपर सॅच्युरेशन. सेकंड काय आहे, डिफाईन सुपर सॅच्युरेशन. सो फर्स्ट वी हॅड डिस्कस सॅच्युरेशन म्हणजे काय आणि सुपर सॅच्युरेशन म्हणजे काय. सो सुपर सॅच्युरेशन मीन्स वॉट, सुपर सॅच्युरेशन म्हणजे काय, it is the state of that solution that contain more dissolved material than could be more dissolved by the solvent under the normal circumstances. आपण सुपर सॅच्युरेशन, आपण सॅच्युरेशनचा मिनिंग बघितला. सॅच्युरेशन म्हणजे काय की कंपाऊंडला त्या सोल्युशनमध्ये ॲड केल्यानंतर मग काय होतं, ते सोल्युबल होतं. देन समजा परत ॲड केल्यानंतर ते काय करतं, प्रेसिपिटेड फॉर्म करतं. त्याला काय म्हटलं जातं, तर सॅच्युरेशन. प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये येतं त्याला सॅच्युरेशन म्हणतात. आणि सुपर सॅच्युरेशन म्हणजे काय की त्याची आपण त्याला काय केलं, अजून हीट केलं, त्याचं टेम्परेचर समजा इन्क्रीज केलं, त्याला अजून हीट केलं. इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर, इफ यू हीट दॅट सबस्टन्स, then what will happen, it becomes more soluble. means जिथे 100 ग्रॅम सोल्युबल होणार आहे आउट ऑफ, सपोज इफ मटेरियल 150 ग्रॅमचं आहे आणि तिथे ते किती होतं आहे, 100 ग्रॅम सोल्युबल आहे. बट इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर, इफ वी गिव्ह द हीट, देन ते पूर्ण मीन्स 120 ग्रॅमसुद्धा सोल्युबल होईल, 130 ग्रॅम पण काय होईल, तर सोल्युबल होत असतं. दॅट इज मिनिंग काय, म्हणजे ते अजून काय होत असतं, सोल्युबल होतं. ते सुपर सॅच्युरेशन म्हणजे काय, इट इज द स्टेट ऑफ सोल्युशन दॅट कंटेन मोर डिझॉल्व मटेरियल, ते आधीच सोल्युबल होतं, दॅट कुड बी मोर डिझॉल्व बाय द सॉल्वंट. सो तिथे सुपर सॅच्युरेशन प्रिव्हेंट करण्यासाठी मग काय ॲड केलं होतं, आपण अल्कोहोल ॲड केलं होतं. अल्कोहोल काय करतं, जे सुपर सॅच्युरेशन जे काही आहे न, सी इथे आपण प्रत्येकाचा रोल बघितला होता. जे काही इन्ग्रेडियंट आपण ह्याच्यामध्ये ॲड केलं, त्या इन्ग्रेडियंटचं
रोल बघितला तो दॅट अल्कोहोल प्रिव्हेंट काय करतं सुपर सॅच्युरेशन. अल्कोहोल इथे सुपर सॅच्युरेशन जे काही आहे ते सुपर सॅच्युरेशन प्रोव्हाइड करत असतं. मीन्स त्याचं PPT फॉर्ममध्ये येऊ नये. मीन्स बॅरियम सल्फेट जो काही आहे तो सोल्युबलच त्याच्यामध्ये सोल्युबल नाही व्हायला पाहिजे. बॅरियम सल्फेट जर सोल्युबल पूर्णपणे झालं तर मग आपल्याला ते सॉलिड पार्टिकल्स टर्बिडिटी वी विल नॉट गेट इट. सो PPT फॉर्ममध्ये ते राहायला पाहिजे. त्याच्यासाठी मग सुपर सॅच्युरेशन काय करत असतो अल्कोहोल आहे तो प्रिव्हेंट करत असतो. This is the meaning of super saturation. Then meaning of state the meaning of the term opalescence. So opalescence we had already seen. So opalescence म्हणजे काय की जी टर्बिडिटी फॉर्म होते. मीन्स त्या टर्बिडिटीलाच काय म्हटलं जातं तर ओपॅलेसन्स असं म्हटलं जातं. मीन्स दॅट ओपॅलेसन्स प्रोड्यूस इन सॅम्पल सोल्युशन इज लेस दॅन स्टँडर्ड सोल्युशन. दॅट टाईम द सॅम्पल विल पास द टेस्ट. मीन्स ओपॅलेसन्स ज्या काही प्रोड्यूस होतात सॅम्पल सोल्युशनमध्ये इफ दॅट opalescence is less than that of the standard solution. स्टँडर्ड सोल्युशनपेक्षा टेस्ट सोल्युशनमध्ये होणाऱ्या ओपॅलेसन्स ज्या काही आहेत त्या टेस्ट सोल्युशनमधल्या ओपॅलेसन्स जर लेस इंटेन्स असेल तर मग ती टेस्ट आहे ती पास होत असते. सो ओपॅलेसन्स इज नथिंग बट द टर्बिडिटी दॅट इट्स टर्बिड लाईक ॲपिअरन्स. In that means as I already told you, if there is water and if you add milk in that water, then त्याचा जो appearance आहे it will not exactly look at as milk or it will not exactly look as a water. means जर पाणी आहे वॉटर आहे वॉटरमध्ये मिल्क ॲड केल्यानंतर त्याचा जो ॲपिअरन्स दिसणार आहे इट्स अ टर्बिड. हा ॲपिअरन्स काय आहे टर्बिड आहे. त्यालाच काय म्हटलं जातं ओपॅलेसन्स म्हटलं जातं. मीन्स ते एक्झॅक्टली मिल्क त्याची कन्सिस्टन्सी तरी दिसणार नाही आहे और वॉटर आहे तर वॉटरसुद्धा दिसणार नाही आहे. मग ती जस्ट इमॅजिन इट हाऊ इट विल लुक वेन यू आर गोईंग टू ॲड दॅट मिल्क इन द वॉटरमध्ये मिल्क ॲड केल्यानंतर त्याचा जो ॲपिअरन्स कसा दिसेल त्यालाच काय म्हणतात त्यालाच टर्बिडिटी म्हणतात. दिस इज म्हणजेच काय आहे इट्स अन ओपॅलेसन्स. त्यालाच ओपॅलेसन्स असं म्हटलं जातं. देन सी दिस क्वेश्चन नंबर 4, 5, 6 आणि 7 जे काही आहे त्याच्यामध्ये यू हॅव टू राईट द प्रोसिजर फॉर प्रिपरेशन. जी काही प्रोसिजर आपण डिस्कस केली स्टँडर्ड सोल्युशनसाठी सोडियम बायकार्बोनेटसाठी देन टेस्ट सोल्युशनसाठी मीन्स प्युरिफाईड वॉटर सोडियम बायकार्बोनेट कॅल्शियम ग्लुकोनेट. सो प्रोसिजर ॲज इट इज यू हॅव टू राईट डाऊन. सी दिस क्वेश्चन यू हॅव टू राईट डाऊन इन युअर प्रॅक्टिकल नोटबुक. Then see 8 number है. So question number 4, 5, 6 and 7 you can look at your that almost students have taken their journal. So you have to write this procedure. Then state here state the use of the chloride and alcohol in the limit test of the sulfate. That is barium chloride आपण इथे काय करतोय यूज करतोय. So अल्कोहोल वी हॅड ऑलरेडी सीन. अल्कोहोल प्रिव्हेंट काय करतं सुपर सॅच्युरेशन प्रिव्हेंट करत असतं. अँड बॅरियम क्लोराईडचा रोल काय आहे बॅरियम क्लोराईड दॅट इज BaCl2 विथ सल्फेट अँड दिस फॉर्म बॅरियम सल्फेट. दॅट बॅरियम सल्फेट प्रोड्यूस काय करतं ओपॅलेसन्स दॅट हेल्प इन कंपॅरिझन ऑफ द रिझल्ट. त्याच्यामुळे आपल्याला it is helpful, so it is easier to compare the result. So this is the use of barium chloride. Barium chloride what is do barium chloride with sulfate that is SO4 it forms barium sulfate that is BaSO4 ह्याच्यामध्ये काय करत असतं हे फॉर्म करत असतं. अँड सी दिस रिॲक्शन कणाच्या प्रेझेन्समध्ये होते अल्कोहोलच्या आणि पोटॅशियम सल्फेटच्या प्रेझेंटमध्ये हे रिॲक्शन होत असते. अँड सी that opalescence produced and that opalescence we are going to compare that result with that opalescence. Then अल्कोहोलचा रोल वी हॅड ऑलरेडी सीन. अल्कोहोल प्रिव्हेंट द सुपर सॅच्युरेशन. अल्कोहोल प्रिव्हेंट काय करत असतं सुपर सॅच्युरेशन प्रिव्हेंट करत असतं. मीन्स बॅरियम सल्फेट जे काही आहे BaSO4 आहे हे ॲज इट इज PPT फॉर्ममध्ये राहायला पाहिजे प्रेसिपिटेड फॉर्ममध्ये राहायला पाहिजे. त्याच्यासाठी मग अल्कोहोल आहे ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर ॲड केलं जातं. ओके सो दिस इज अबाउट द क्वेश्चन्स. इट इज impurity means what? It is an unwanted material which is present in the sample or in a pharmaceutical aid or a drug which is not useful and which is the harmful for the human health. Then super saturation we had already seen.
that is means if it is not dissolved completely, then under circumstances what happen, it is state of the solution that contain more dissolved material, then it further that could be dissolved by the solvent under the normal circumstances. Then meaning of term opalescence means it is nothing but the turbidity means, and the opalescence produced by the standard solution, opalescence produced by the standard solution, and we are comparing standard and test. So opalescence produced by test solution is less than that of the standard solution, then that sample passes the limit test. ते सॅम्पल लिमिट टेस्ट काय करत असतं, ती पास करत असतं. देन प्रोसिजर अँड वी हॅड सीन द यूज ऑफ अल्कोहोल प्रिव्हेंट द सुपर सॅच्युरेशन. सी दिस रोल ऑफ दिस रिएजंट दॅट इज बॅरियम क्लोराईड अल्कोहोल इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस क्वेश्चन मे बी आस्क इन द व्हायवामध्ये हे क्वेश्चन्स आहेत लिमिट टेस्ट रिलेटेड, मीन्स कशाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते, किंवा जर अल्कोहोल आहे अल्कोहोलचा रोल काय आहे, अल्कोहोल का ॲड केलं जातं, दॅट मीन ह्याच्या किंवा सुपर सॅच्युरेशन जे टर्म आहे हे विचारलं जातं एक्झामला. ओके, सो दिस इज आपण कुठला एक्सपेरिमेंट बघितला, लिमिट टेस्ट फॉर सल्फेट. फर्स्ट आपण थर्ड एक्सपेरिमेंट लिमिट टेस्ट फॉर क्लोराईड बघितली होती, अँड दिस इज लिमिट टेस्ट फॉर सल्फेट टेस्ट. त्याच्यामध्ये प्रिन्सिपल काय आहे, वी विल जस्ट क्विकली रिवाइज वॉट वी हॅड स्टडीड. प्रिन्सिपल इन्व्हॉल्ड इन दॅट इट डिपेंड्स ऑन रिॲक्शन कशामध्ये होते, बॅरियम क्लोराईड अँड सल्फेटमध्ये. देन इट फॉर्म्स द बॅरियम सल्फेट BaSO4 अँड सी दिस रिॲक्शन इज हॅपन्ड इन द presence of alcohol and potassium sulfate. अँड वी ॲपियर काय होतं आपल्याला, जे ओपॅरेसन्स मीन्स सॉलिड पार्टिकल्स ऑफ सल्फेट ॲज बॅरियम सल्फेट ॲज अ टर्बिडिटी म्हणून आपल्याला ते मिळतं. देन सी दिस रोल काय आहे, अल्कोहोल वॉट इट प्रिव्हेंट द सुपर सॅच्युरेशन, अँड पोटॅशियम सल्फेट इन्क्रीज द वॉट सेन्सिटिव्हिटी ऑफ द टेस्ट बाय गिव्हिंग आयोनिक कॉन्सन्ट्रेशन इन द रिएजंट. पोटॅशियम सल्फेट तो काय ॲक्ट करतो, ॲज अ सीडिंग एजंट म्हणून ॲक्ट करतो. सीडिंग एजंट म्हणजे काय, तर सीडिंग एजंट जे असतात ते प्रॉडक्टला मीन्स क्वांटिटीमध्ये त्याचे प्रॉडक्टची जी क्वांटिटी असते ती प्रॉडक्टची क्वांटिटी वाढते विथ द हेल्प ऑफ द क्रिस्टलायझेशन ऑर प्रेसिपिटेशन. सो दिस K2SO4 दॅट इज पोटॅशियम सल्फेट इज इन्क्रीज दॅट टेस्ट ऑफ गिव्हन आयोनिक कॉन्सन्ट्रेशन विच एक्सीड, त्याच्यामुळे ती सोल्युबिलिटी जी काही आहे ती BaSO4ची काय होत असते तर एक्सेड होत असते. then we are going to comparing the results. See, this reaction is very important. See, इथे बॅरियम क्लोराईड आहे BaCl2 ओके, अँड SO4 2 मायनस. आता बॅरियम क्लोराईड आहे Ba प्लस आहे Cl2 मायनस आहे. सो Ba प्लस आणि SO4 काय आहे मायनस आहे, सो काय होणार BaSO4 फॉर्म होणार आणि क्लोराईड. देन सी दिस इज जनरल कन्सेप्ट स्ट्रक्चर अँड प्रोसिजर इन डिटेल ऑल्सो वी हॅड सीन, अँड दिस विल बी ऑल्सो इन द ॲनिमेटेड व्हिडिओ ऑल्सो. सो दिस प्रोसिजर हे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला यू हॅव टू राईट डाऊन इन युअर नोटबुक. दिस क्वेश्चन्स अँड देअर आन्सर्स which we had discussed today you have to write down in your notebook. So this is our fourth experiment, that is the limit test for sulfate. Okay, so if you had any difficulty or if you have any problem and if you are not getting anything from today's lecture, then you can ask me. So now we will stop over here. Thank you. Happy learning. Stay safe.